आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वॉर्डन मॅडम म्हणाल्या की त्यांची डिलिव्हरी सिटी हॉस्पिटलमध्ये झाली होती आणि त्या दिवशी मला जे बिल दिसलं तेही बहुतेक सिटी हॉस्पिटलचंच होतं. ते नेमकं कोणाच्या डिलिव्हरीचं होतं. काही करून ते बिल परत बघायला हवं. पण घरात सगळेजण आहेत, सगळ्यांसमोर कसं बघू? बेबी प्लीज. सुजित यार. बेबी बेबी ऐक ना. सुजित सुजित हा काय हट्टय? आपल्या जवळच्या मित्राचं लग्न आहे ना आणि आपण लग्नाला जातोय असं प्रॉमिस केलं आपण कार्तिकला. मग तो असं आयत्या वेळी का कॅन्सल करतोय? जाऊया ना आपण प्लीज प्लीज बेबी प्लीज जाऊया ना. संचिता यार पहिले तर कमी बोल, कान दुखतात माझे. दुसरं सकाळी सकाळी चिकट्याला येऊ नकोस, डोकं फिरतं माझं. आणि तिसरं कार्तिक माझा मित्र आहे, तुझा काय संबंध? आणि मी लग्नाला नको जावे असं म्हणत नाहीये, पण मग आजारी असताना असं आपण मजा मारायला जाणं हे मला पटत नाहीये. दॅट्स इट. करेक्ट आहे, पण कार्तिक जसा तुझा मित्र आहे तशी रोहिणी माझी मैत्रीण आहे ना. आणि त्यांना किती वाईट वाटेल मी नाही गेले तर. असं काय करतोयस तू? हो, आपण एक काम करूया, दोघांच्या वतीने मी एकटा जातो, तू इथे मॉमची काळजी घे. वाव, हे खूप छान आहे. मला इथे मम्मांजवळ सोडून तू एकटा मजा मारायला जाणार? हा, मम्माना पण बरं आजच आजारी पडायचा मुहूर्त सापडला आहे म्हणून वैताग आलाय नुसतं. संचिता, वैताग बरं नाहीये, तिला बरं वाटत नाहीये, तुला वैताग वाटतोय? वैताग नाही तर काय आहे हा? रोज ठणठणीत बरे असतात, तासन तास फोनवर गॉसिप करत असतात. हे असं झालं, ते तसं झालं, मी हा हार घेतला, मी तो हार घेतला, मी ह्या बांगड्या घेतल्या, मी त्या बांगड्या घेतल्या. आत्ताच बरं आजारी पडायचं होतं आणि त्यांचा श्रावण बाळ मातृदेवो भव म्हणत प्लान कॅन्सल करतोय. सगळे करा, सगळे प्लान्स कॅन्सल करा, करा करा. सदा सदा एक ब्लॅक टी घेऊन ये. मॉम तू बस आधी इथे बस. मम्मा सावकाश बस. मॉम तुला बरं वाटतंय का आता? नाही रे, अजून बरं नाही वाटत आहे, डोकं ठणकतंय माझं. काय ती नाटकं या म्हातारीची. झालं तर काही नाही, फक्त सेवा करून घ्यायची सवय लागली आहे. अगं मग का उतरलीस खाली? रूम मध्ये आराम करायचा असतो. अरे बेडरूम मध्ये कंटाळा येतो रे झोपून झोपून. बाहेर आले म्हटलं 4 तोंड तरी दिसतील तर जरा बरं वाटेल. मम्मा कशा आहात? आता जरा बरी वाटते हा तब्येत? नाही ग संचिता, डोकं फार ठणकतंय. जरा चेपून दे ना. संचिता काय झालं मॅडम? नुसत्या चौकशा कर. तू काय करणार आहेस? मला बरी करणार आहेस का लगेच? डोकं दुखतंय प्रचंड, अंग ठणकतंय माझं, कणकण वाटतेय मला. नशीब सुजित आणि संचिता दोघं माझ्या जवळ आहेत आज. मॉम आज कार्तिकचं लग्न आहे. मॉम तुला माहिती आहे माझा किती जवळचा मित्र आहे तो. जर मी नाही गेलो तर ते बरं नाही दिसणार, मला जावं लागेल. घ्या, मॉम एवढी आजारी आहे, एवढी सिरियस आहे, तिची काळजी करणं नाहीच, मित्रांबरोबर मजा मारायला पाहिजे तुला. मॉम मजा मजा करायला चाललोय मी? पिकनिकला चाललोय का पार्टीला चाललोय? मॉम लग्न आहे त्याचं, तूच म्हणतेस ना लग्न एकदाच होतं, जायला लागेल ना. नाही गेलं तर चांगलं नाही दिसणार, कळतंय? आणि तू काळजी नको करूस, मी एकटाच चाललोय. संचिता तुझ्या बरोबरच थांबणार आहे तुझी काळजी घ्यायला. एक्झॅक्टली, मी मगापासून हेच म्हणत होते, मी थांबेन मी थांबेन. पण मम्मा कसं आहे ना, कार्तिक मित्र आहेच, पण कार्तिकची जी बायको आहे ना रोहिणी, ती सुद्धा मैत्रीण आहे माझी. आणि तिच्या लग्नाचे सगळे ड्रेस मी डिझाईन केलेत मी. मम्मा जर मीच गेले नाही तर तिला कसं वाटेल? वाईट वाटेल ना मम्मा. आणि सोशल ऑब्लिगेशन म्हणून गेलं पाहिजे ना. संचिता मॅडम तुम्ही या जाऊन, मी घेईन मॅडमची काळजी. ग्रेट मम्मा, स्वानंदी आहे तुमच्या बरोबर. आम्ही असे गेलो आणि असे आलो, लगेच येतो आम्ही. स्वानंदी काळजी घे. चल 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 लवकर पटकन जाऊन येऊया. हा, मम्माना एकटं नको सोडायचं. किती स्वार्थी आहेत दोघ जण.
ह्या नोकराणीच्या भरोशावर ठेवून मला भटकायला गेलेत। मॅडम तुम्ही नका काळजी करू, मी घेईन ना तुमची काळजी। तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन बसा, मी येते थोड्या वेळात आणि तुमचं डोकं चेपून देते। काही गरज नाहीये, शहाण्या माणसांनी आजारी पडू नये ना तेच खरं, माणसांची किंमत नसते। सकाळपासून सूरजचा फोन नाही, अंबिका मॅडमची काही खबर नाही। एक काम करतो, मीच फोन लावतो। सूरज फोन उचल। हा फोन का नाही उचलत आहे? एकतर याआधी असं कधीच नाही झालंय, 1-2 बेल मध्येच फोन उचलतो। अंबिका मॅडम ठीक असतील ना? तिथे काही प्रॉब्लेम तर नसेल झाला ना? फॅक्टरी इथून लांब नाहीये, मला वाटतं मी ते जाऊन बघायला हवं। खात्री करतो सगळं नीट आहे की नाही, मगच माझ्या कामाला लागतो। नमस्कार साहेब, काय मॅटर झालं साहेब, एवढा अर्जंट बोलवलं? नवीन सुपारी आहे का? मला सांग, अंबिकाला मारल्यानंतर तिच्या बॉडीचं काय केलंस? बॉडी? हा? आपल्याला काय माहित? तुम्ही आपल्याला तिला उडवायला सांगितलं, आपण उडवलं आणि सटकलो तिकडनं। बॉडी बिडीचं आपल्याला काय माहित नाही। बरं मला सांग, समजा तू कुठल्या लग्नात गेलास आणि जेवायला बसल्यानंतर काय फक्त आमटी आणि पापड खाऊन घरी जातोस का? नाही ना? मस्त तिथले सगळे पदार्थ खातोस, असतील नसतील ते डेझर्ट्स खातोस, तू मस्त एक पान जगळतोस, ढेकर देऊन मग निघतोस की नाही तू? हा बस काय साहेब, अहो लग्नाला जेवायला गेल्यावर फुल पॅक होईपर्यंत जेवतो आपण, मग नंतर 2 आईस्क्रीम, त्यानंतर 2 मगई बिडे तोंडात ठेवूनच निघतो। मारायची सुपारी घेतल्यानंतर रस्त्यात बॉडी टाकून तू निसटलास कसा? अहो साहेब, पण आपली धडक एवढी जोरदार होती की ती कशी मेली तिला पण समजलं नसेल। तुला समजलं? तुझी धडक एवढी जोरदार होती ती मेली असेल म्हणून बघितलंस तू? नाही साहेब, पण आपण सांगतोय ना ती मेलीच असणार। आणि मेली नसेल तर? मला मारलं ना? अरे मी सत्य नाही मारलं, ते जिथं राहणार। काम नीट नाही केलंस ना, त्याचं बक्षीस आहे। हो साहेब, पण आपण तिथे थांबलो असतो तर पब्लिकने मारलं असतं ना आपल्याला। आता तू सुटशील असं वाटतंय तुला? इथनं बाहेर गेल्यानंतर पोलीस पकडतील तुला, मेहता बिल्डरच्या हाफ मर्डर केस मध्ये। माझा आज 6 महिने, माझी सुपारी घेतल्यानंतर ती जर नीट खाल्ली नाही तर घशात कशी अडकते हे चांगलं समजेल तुला। हो साहेब, असं नका ना करू साहेब। झाला तर निघ, जा 6 महिने आत, चल निघ। माझं चूक, मी स्वतः जाऊन बघायला हवं होता। ही अंबिका जर मेली नसेल तर माझं राजकीय करिअर धोक्यात येईल, मलाच खातर जमा करायला हवी आहे। हॅलो बेबी, इकडे बघ। काय आहे तुझं? इतक्या दिवसांनी आपण दोघेच कुठेतरी बाहेर चाललोय, जरा छान ठेव ना चेहरा, रडका चेहरा का ठेवलाय? स्माइल प्लीज। संचिता, एक तर मॉमला तिथे बरं नाहीये, त्यात तू तिला स्वानंदीच्या जीवावर सोडून आलीस आणि तुझं म्हणणं आहे आपण एन्जॉय करायचं। कम ऑन यार। मग स्वानंदी आहे ना, ती बघेल मम्मांकडे, एवढं काय त्यात? आणि सुजित, मम्मांना फार काही झालेलं नाही, त्यांना पराचा कावळा करायची सवयच आहे। हो हो, कावळा म्हणजे तुला मम्माकडनं काम काढून घ्यायचं असतं, तुला दागिने हवे असले तू मम्मा 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 करत तिच्या मागे फिरायचं, आणि आता कावळा। ऐक ना, मी काही मम्मांना नाही कावळा म्हणाले, पराचा कावळा म्हणजे ती म्हण आहे, एक म्हण मला मम्मांनी शिकवली आहे ती। हा, आपण एन्जॉय करूया ना, घरचा विचार काय करतोयस तू? ऐक ना संचिता, काय प्रॉब्लेम झाला असता तू जरा मॉम बरोबर थांबली असतीस तिची काळजी घ्यायला तर? तुला मम्मांची इतकीच काळजी आहे तर तू थांबायचं होतंस ना, मी केलं असतं अटेंड लग्न, तू मुलगा आहेस ना त्यांचा, तू करायची होती सेवा त्यांची।
अच्छा, आता मी बरोबर येते म्हणजे प्रॉब्लेम झाला ना तुझा. तुला इतर मुलींबरोबर फ्लर्ट नाही करता येणार आणि काय म्हणतात ते तुला टप्पे नाही टाकता येणार मुलींवर, हो ना? अच्छा, म्हणजे म्हणून तू माझ्याबरोबर आली कारण तुला माझ्यावर लक्ष ठेवता येईल, स्पाईंग करता येईल. हे संचिता कमॉन, हे टिपिकल नवरा बायको होता आपण, आणि माझ्याकडून टिपिकल नवऱ्यासारख्या एक्सपेक्टेशन्स पण ठेवू नकोस. फालतूगिरी बंद कर, मला माझी स्पेस लागते. बेबी मला पण हेच म्हणायचंय, याच कारणासाठी तू मला आवडतोस. तू टिपिकल नाहीयेस ना, तू माझा सुजित आहेस, लाडका सुजित. आणि खरं सांगू, लग्नानंतर तू मला खूप जास्त आवडायला लागलं. मी जरा जास्तच प्रेम करायला लागले तुझ्यावर, आणि म्हणूनच तुला मला कुणाबरोबरच शेअर नाही करायचं. तू नेहमी माझ्याच जवळ असायला हवंस. हो संचिता यार, तू लांब राहत जा यार. काय झालं की जवळ नको येऊस. हे सतत जवळ यायचं, मला कंट्रोल करायला बघायचं, हे सगळं बंद करा. बेब, आय एम सुजित सरपोतदार. आय एम अ फ्री बर्ड. ओके, सो लेट मी फ्लाय. आणि मी बायको आहे तुझी. जेव्हा जेव्हा तू भरकटशील ना, तेव्हा तेव्हा मी माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देत राहणार तुला. हो. आणि तुझं हे जे काही फ्रीडम वगैरे आहे ना बेब, माझ्यामुळे हे विसरू नकोस. थँक्यू म्हण मला, कारण त्या पार्टीच्या रात्री तू माझ्या बरोबर होतास असं स्टेटमेंट दिलंय मी. पण तू माझ्या बरोबर नव्हतास हे फक्त मला माहितीये, बाकी कुणालाच नाही. हे जर आणखी कुणाला कळलं ना, तर तुझं हे फ्रीडम, तुझी ही भरारी तुला जेल मधल्या 8x10 रूम मध्ये घ्यावी लागेल. संचिता, प्रत्येक वेळेला हा विषय काढून धमकी देतेस तुम्हाला. नाही बेबी, अजिबात. मी धमकी नाही देते तुला, मी तुला फक्त रियालिटी चेक देते. आवडतं ना तुला हा रियालिटी चेक मला सतत द्यायला, मला इरिटेट करायला. नाही रे, तुला खरं सांगू, हा विषयच मला आवडत नाही, अजिबात नाही. पण काय आहे, तुझी ही भरारी खूप उंच उडायला लागली ना, की तुला जमिनीवर तर आणायला लागेल ना. म्हणून फक्त मी तुला आठवण करून देते, बाकी काही नाही. काळजीच नाहीये आजकालच्या मुलांना. मॉमला एवढं बरं नाहीये, गेले सोडून लग्नाला. सोशल लाईफ महत्वाचं. मॅडम, मी तुमच्यासाठी खिचडी बनवली आहे. तुम्हाला बरं नाहीये ना, खाल्लं की जरा बरं वाटेल, चव येईल तुमच्या तोंडाला. मसालेदार आहे खिचडी, खाऊन बघा. ए बाई, मला नको खिचडी बिचडी. मॅडम अहो, असं नका करू. तब्येत बरी नाही ना तुमची, आणि तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. पोटात काहीच नसल्यावर बरं कसं वाटेल तुम्हाला? घ्या, खाऊन घ्या, म्हणजे ताकद येईल. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? नकोय मला खिचडी वगैरे. मॅडम अहो, थोडंच खा, थोडस. नकोय ग खिचडी. मॅडम, एक घास खाऊन बघा. पोटात खिचडी गेली ना की खरंच बरं वाटेल, लवकर बऱ्या व्हाल. घ्या. छान झाली आहे ना? बरी झालीये. बरी झालीये? मला वाटलं छान झाली असेल. मी हे घेऊन जाते, दुसरं काहीतरी आणते तुमच्यासाठी बनवून. कशाला? राहू दे, सरपोतदारांच्या घरात अन्नाचा अपमान व्हायला नको. आणि तू एवढ्या मेहनतीने बनवलीस, खाते मी खिचडी. बरं वाटतंय ना आता? मी बरीच असते ग, साधी सर्दी सुद्धा कधी नाही झाली मला एवढ्या वर्षात. पण तू आलीस आणि अवदसा सुरू झाली. माझ्या तब्येतीच्या तक्रारी तू घरात आलीस आणि चालू झाल्या. अवदसा कुठली? आई वडिलांना वर पाठवलंस आणि आता आमच्या घरात आलीस. तुझी नजर लागते मला, म्हणून मी आजारी पडते सारखी सारखी. पायगुणच तुझा अभद्र आहे. तितकी घाण खिचडी मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्लीये. किती वाईट होती खिचडी, कशी बशी खाल्लीये मी आपली. पोट पण नाही भरलं माझं. मी औषध आणते. कुठे ठेवलंय? तिकडे ठेवलंय. तुम्ही आराम करा, शांत झोपा. झोपणारच मी. तुझी परमिशन नकोय मला झोपायला. आणि हे बघ, माझी सेवा करतेयस म्हणून तुला रोजच्या कामातनं सुट्टी मिळाली असं नाहीये.
जा जाऊन रोजची कामं कर. जा चल. त्या दिवशी मला जे सिटी हॉस्पिटलचं बिल दिसलं ते बिल खरंच वॉर्डन मॅडमचं असेल की मला उगाच तसं वाटत असेल. नाही, ते बिल परत एकदा बघायला पाहिजे. चांगली झोप लागली मॅडमला. बरं झालं. आता बरं वाटेल त्यांना जरा आराम करू. मी आत्ताच जाऊन ते बिल पाहू का? मॅडम पण झोपलेले आहेत. कोणाला काही बी कळणार नाही. पण साहेबांच्या घरातले कागद असे चोरून बघणं बरोबर आहे का? ते बिल पाहून काही महत्वाच्या गोष्टी माहीत होणार असतील तर ते बिल बघायला काहीच हरकत नाही. बिल बघणं म्हणजे काही चोरी थोडी आहे. बघायलाच पाहिजे. ती पेटी तर इथंच होती. आताच दिसत नाहीये. कुठं असेल ती पेटी? हीच ती पेटी बहुतेक. पण यातही बिल दिसत नाहीये. कुठं असेल ते बिल? ही पेटी, ह्या पेटीत चेक करायला पाहिजे. आज आपण ह्या ठिकाणी शहरातील एका हाय प्रोफाईल लग्नासाठी आलो आहोत. जसं की आपण बघू शकता, शहरातील हुज हू आणि सेलिब्रिटीज या लग्नाला उपस्थित राहिले आहेत. मगाशी आपण पाहिलं की सुपरस्टार निर्मल कुमार यांच्या नव्या पत्नी रमा मालिनी हे देखील या लग्न समारंभामध्ये सहभागी झालेले आहेत. ब्रेकिंग न्यूज. खासदार सरपोतदार यांचे चिरंजीव सुजित सरपोतदार या लग्नात आपल्या पत्नीसह आलेले आहेत. नमस्कार सुजित सर. नमस्कार. नमस्कार संचिता. सुजित सर, तुमची जोडी खूप खुलून दिसत आहे. थँक्यू. मोस्ट इलिजिबल बॅचलर पासून विवाहित सुजित सरपोतदार झाल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? तेही आयुष्य छान होतं, पण आता हेही आयुष्य सुंदर आहे. सर, तुम्ही बॅचलर असताना जे धमाल करायचे ते दिवस तुम्ही मिस करता का? हा, ते दिवस मी मिस करतो, पण आता इतक्या सुंदर बायको सोबत मी विवाह बंधनात अडकलोय म्हटल्यावर. विवाह बंधन म्हणजे अडचण वाटते का तुम्हाला? विवाह ही महत्वाची गोष्ट नाही का? असं अजिबातच नाहीये. विवाह खूप महत्वाचा आहे, हो ना? एक्झॅक्टली. सर, मग स्वानंदी आणि तुमचं लग्न तुमच्या वडिलांनी ठरवलेलं असताना आणि तुम्हाला लग्न महत्वाचं आहे असं तुम्ही म्हणताय, मग लग्नातून तुम्ही पळून का गेला होता? म्हणजे लग्न संस्थेवर तुमचा विश्वास नाही असा कोणी अर्थ काढला तर तो चुकीचा ठरेल का? असं काही नाहीये, आणि तो पळून वगैरे नव्हता गेला. प्लीज सर, मग काय हे जाणार आहे ते सरांना माहित होतं? ह्यांच्या जाण्यामागे सरपोतदार साहेबांचा हात होता का? हो, काय बोलताय तुम्ही? असं काहीच नाहीये खरंच. सर, तुम्ही गप्प का झाला? आणि स्वानंदी सोबत जो अतिप्रसंग झाला त्याच्यातील संशयित म्हणून तुमचं नाव होतं. त्याचा आणि तुम्ही लग्नातून पळून गेला याचा काही संबंध आहे का? सर, तुमच्यावर पोलिसांनी संशय का घेतला होता? तुमचे वडील तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत का? सरपोतदार साहेब मीडियापासून काही लपवत आहे का? सर, तुम्ही गप्प का आहात? महाराष्ट्राला उत्तर पाहिजे. काहीतरी बोला सर. नो कमेंट्स. सुजित सर, नो कमेंट्स म्हणून तुम्ही मीडियाला टाळताय, आणि जनता फार हुशार आहे. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत, आणि ती तुम्हाला आज द्यावीच लागते. नाही दिलं उत्तर तर काय करणार? हा, जनतेला जर प्रश्न पडत असते ना तर उत्तर जनतेला देईन मी. जनतेच्या नावाखाली स्वतःच्या पोळ्या भाजू नका. सुजित कोण समजतो स्वतःला? सुजित सर बोलताना मी, कळलं ना?
तुला उत्तर देण्यासाठी बांधील नाहीये मी. सॉरी सरपोतदार साहेब, पत्रकारांशी पंगा हे फार महागात पडेल तुम्हाला. पाहिलं तुम्ही पत्रकारांच्या अंगावरती हात टाकून निघून गेलेत. सत्य किती बोचतं हे तुम्हाला दिसलंच असेल. नक्कीच काहीतरी या सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. डोकं दुखतंय. स्वानंदी, ए स्वानंदी. शालिनी मॅडम उठल्या वाटतं. मला हाका मारतात. काय करू, जाऊ का? नाही, पण ते बिल महत्वाचं आहे ना, आणि अशी संधी परत परत मिळणार नाही. हे बिल घ्यायलाच पाहिजे. केवढं डोकं दुखतंय. सदा, किचू, हे गेले सगळे जण. स्वानंदी बहिरी झाली वाटतं ही. पाणी पण नाहीये. पाणी पण नाहीये ग्लास मध्ये. सेवा करते माझी. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. सिटी हॉस्पिटल गोरेगाव, हेच आहे ते बिल.